लग्नाआधी जेव्हा गरमागरम नाश्ता हातात मिळायचा तेव्हा या गोष्टींची तेवढी व्हॅल्यू नव्हती, कारण तो नाश्ता आयता मिळायचा. आई सकाळी उठायची, घरातली सर्व कामे करायची आणि वेळेत आपल्याला मस्त असा गरमागरम नाश्ता करून द्यायचा. पण आता जेव्हा मी स्वतः आई झाली आहे ना, तेव्हा या गोष्टींचं महत्त्व कळायला लागलं. दररोजच्या मुलांच्या डिमांड असतात की आज हे बनव, उद्या ते बनव, आणि त्यांच्या आवडीनुसार बनवावंच लागतं, तेव्हाच ते खातात. तर आज नाश्त्यामध्ये आहे माझ्याकडे डोसा. साऊथ इंडियन मेन्यू जरी असला ना, तरी महाराष्ट्रात खूप ठिकाणी प्रत्येक घरी जे आहे हा मेन्यू आवडीने खात असतात, कारण इथे तेलकट तुपकट असं काही नाही. मुलांनाही नेहमी जर आपण चारत असेल तरी काही फरक पडत नाही. तर आज आमच्याकडे डोसे आहे, त्याचसोबत बटाट्याची भाजी आहे आणि शेंगदाण्याची चटणी आहे. आणि खाली जाऊन मी मोठ्या कष्टाने एक केळीचं पान घेऊन आली. मी म्हटलं चला व्हिडिओ आपण शूट करता, तो थोडंसं साऊथ इंडियन मेन्यू जो आहे केळीच्या पानावर ठेवायचा. तर इथे माझे डोसे वगैरे तयार आहे. त्यानंतर मी सुद्धा नाश्ता करून घेतला आणि बाकी सर्वांनी सुद्धा केला. चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.